सविस्तर बातम्यांमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत। कोल्हापूर सर्किट बेंचची स्थापना करून राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करता आली, याचा मनस्वी आनंद असल्याची भावना सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली। ते मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलत होते। या सर्किट बेंचचं लवकरच कायमस्वरूपी खंडपीठात रूपांतर होईल असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला। त्याचबरोबर सर्किट बेंचप्रमाणे कोल्हापूरकरांसाठी विभागीय आयुक्त कार्यालय सुद्धा स्थापन व्हावं अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली। या प्रसंगी त्यांनी कोल्हापूर सर्किट बेंचच्या स्थापनेत आमदार सतेज पाटील यांच्या योगदानाचा आवर्जून उल्लेख केला। मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचचा पहिला वर्धापन दिन शिवाजी विद्यापीठाच्या राजमाता जिजाऊ साहेब सभागृहात आयोजित करण्यात आला। या कार्यक्रमासाठी सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त सरन्यायाधीश भूषण गवई हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। यासह मुंबई उच्च न्यायालयाचे प्रभारी मुख्य न्यायमूर्ती रवींद्र घुगे, मुंबई उच्च न्यायालयाचे वरिष्ठ प्रशासकीय न्यायमूर्ती एस गडकरी, न्यायमूर्ती सुमन श्याम, न्यायमूर्ती मकरंद कर्णिक, कोल्हापूर सर्किट बेंचच्या वरिष्ठ न्यायमूर्ती शर्मिला देशमुख, ॲडिशनल सॉलिसिटर ऑफ इंडिया अनिल सिंह, ॲडव्होकेट जनरल मिलिंद साठे, खासदार शाहू महाराज छत्रपती, पालकमंत्री प्रकाश आबिटकर आदींची प्रमुख उपस्थिती होती। कार्यक्रमाच्या सुरुवातीला माजी राज्यपाल पद्मश्री डॉक्टर डी.वाय. पाटील यांना सर्वांनी उभं राहून श्रद्धांजली अर्पण केली। त्यानंतर कार्यक्रमाचं प्रास्ताविक ॲडव्होकेट राजेंद्र मंडलिक यांनी केलं। यामध्ये त्यांनी दक्षिण महाराष्ट्रासाठी मागील 40 वर्षाच्या संघर्षाला खंडपीठाच्या रूपानं पूर्णविराम मिळाल्याचं सांगत याचं सर्व श्रेय निवृत्त सरन्यायाधीश भूषण गवई यांना जातं असं सांगितलं। निवृत्त सरन्यायाधीश भूषण गवई यांनी हा सर्वांसाठी आनंदाचा दिवस असल्याचं सांगत सरन्यायाधीशपदी निवड होताच पहिलं हेच काम करायचं असं ठरवलं होतं असं त्यांनी सांगितलं। कोल्हापूर सर्किट बेंचच्या रूपानं कमी खर्चात कमी वेळेत सामान्य नागरिकांना न्याय मिळाला पाहिजे हे स्वप्न पाहिलं होतं, ते खरं करून दाखवलं। यासाठी 25 दिवसात पायाभूत सुविधा निर्माण केल्या हे कौतुकास्पद असल्याचं त्यांनी सांगितलं। उच्च न्यायालयात दाखल असलेले खटले 10 वर्ष प्रलंबित राहिले असते, त्या खटल्यांचा निकाल आज लागला आहे, याचा मनस्वी आनंद असल्याचं त्यांनी नमूद केलं। आता लवकरच कायमस्वरूपी खंडपीठ निर्माण होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला। खंडपीठ हे काय खंडपीठ होणं ही फक्त एक फॉर्मॅलिटी आहे। की कोल्हापूरला परमनंट खंडपीठ होण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही याची खात्री मी तुम्हाला देतो। आणि मुख्यमंत्र्यांशी मी बोललो आणि मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलं की आपण दोघेही मिळून कोल्हापूरला परमनंट बेंच कसं होईल यासाठी प्रयत्न करू। आणि त्यांनी हेही सांगितलं की मी जरी उपस्थित नाही तरी तुम्ही माझ्या वतीनं सर्वांना खात्री द्या की तुमच्या खंडपीठाला विश्वासांचे उभं करण्याकरता मी एकाही पैशाची कमतरता होऊ देणार नाही आणि लवकरात लवकर आपण स्थापन करू। सरन्यायाधीश झाल्यानंतर प्रशासकीय निर्णयातील हा माझा सर्वात आनंदाचा क्षण असल्याचं सांगत सर्किट बेंचची स्थापना करून राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करता आली अशी भावना त्यांनी व्यक्त केली। परंतु प्रशासकीय स्तरावर माझ्या मते जर सगळ्यात जास्त मला आपला आनंद झाला असेल तो म्हणजे कोल्हापूरच्या खंडपीठ। अशा शाहू महाराजांच्या कृतज्ञतेतून त्यांना श्रद्धांजली निर्माण करण्याकरता, त्यांचं आभार मानण्याकरता आपल्या सर्वांच्या प्रयत्नांनी कोल्हापूर खंडपीठ निर्मित झालं की मला माझ्यामध्ये या गंभीर नगरीचे त्यांना फार मोठी दूरदृष्टी होती, त्यांनी स्वतः सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्ट निर्माण केलं होतं आणि ज्या कोर्टातून त्यांनी सुप्रीम कोर्टाचं काम केलं त्याच दिल्लीमधून आज कोल्हापूर खंडपीठाचं उच्च न्यायालय हे काम करत आहे। यापेक्षा जास्त आनंदाची बाब आणि हा सामाजिक आणि आर्थिक न्याय आपण कोल्हापूर खंडपीठाच्या निर्मितीने देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्याद्वारे आपण
कोल्हापूरसाठी विभागीय आयुक्त कार्यालय व्हावं अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली. याप्रसंगी त्यांनी माजी राज्यपाल डॉक्टर डी.वाय. पाटील यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करत डी.वाय. पाटील कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचं सांत्वन केल्याचं सांगितलं. त्याचबरोबर कोल्हापूर सर्किट बेंचसाठी आमदार सतेज पाटील यांच्या योगदानाचा आवर्जून उल्लेख केला. भरपूर लोकांचं सहकार्य झालं. मग ते आजचे सत्ताधारी असो किंवा अगोदरचे सत्ताधारी असो. आताच उल्लेख केला सतेज पाटलांचा. मंचावर उपस्थित आहेत आपले पालकमंत्री प्रकाश आंबेडकर. यावेळी सर्किट बेंचच्या स्थापनेत महत्त्वपूर्ण योगदान दिल्याबद्दल माजी सरन्यायाधीश गवई यांचा सत्कार करण्यात आला. यानंतर पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी खंडपीठाला देण्यात येणारी शेंडा पार्क इथल्या जमिनीचे दस्तऐवज न्यायाधीशांना सुपूर्द केले. यावेळी सर्किट बेंच वर्षपूर्तीची चित्रफित दाखवत मागील वर्षभरात करण्यात आलेल्या कामांचा आढावा घेण्यात आला. यामध्ये आजवर 14,000पेक्षा अधिक खटल्यांचे निकाल लावण्यात आल्याचं सांगितलं. ॲडव्होकेट विवेक घाटगे यांनी मागील 157 वर्षांच्या इतिहासाला उजाळा दिला. यासह उपस्थित न्यायाधीशांनी ई-फायलिंग संदर्भात लक्ष घालावं अशी मागणी केली. न्यायमूर्ती शर्मिला देशमुख यांनी कोल्हापूर इथं गेल्या वर्षी निर्माण झालेल्या सर्किट बेंचच्या उभारणीत तत्कालीन सरन्यायाधीश भूषण गवई यांचं अमूल्य योगदान आहे असं सांगून भविष्यात या ठिकाणी खंडपीठाची निर्मिती होईल असा आशावाद व्यक्त केला. न्यायमूर्ती मकरंद कर्णिक यांनी 40 वर्षांच्या लढ्यामध्ये अनेकांनी सहभाग घेतला असल्याचं सांगितलं. कोल्हापूर सर्किट बेंचची घडी व्यवस्थित बसावी याची जबाबदारी आमच्यावर होती, ती योग्य रीतीनं पार पाडल्याचं सांगितलं. मुख्य न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांनी राज्यातील नागरिकांच्या मनावर शाहू फुले आंबेडकर कोरले आहेत. याच पद्धतीचं काम सरन्यायाधीश गवई यांनी केल्याचे गौरवोद्गार काढले. पिढ्यानपिढ्या करवीरवासीय त्यांचे आभार व्यक्त करतील असं सांगून खंडपीठासाठी शासनाकडून 75 एकर जागा मिळाल्याची माहिती त्यांनी दिली. यावेळी सरन्यायाधीश भारती डांगरे, माधव जामदार, शिवकुमार दिघे, राजेश पाटील, संजय देशमुख, S.D. चपळगावकर, श्रीशैल ब्रह्मे, अभय मंत्री, अश्विन भोबे, नीरज धोटे, रणजित भोसले, अजित कडेठाणकर, संदेश पाटील, जिल्हाधिकारी डॉक्टर विजय राठोड, पोलीस अधीक्षक निलोत्पल, माजी आमदार मालोजीराजे छत्रपती यांच्यासह कार्यक्षेत्रातील सर्व जिल्ह्यातील बार असोसिएशनचे अध्यक्षांसह 6ही जिल्ह्यातील विधिज्ञ, पक्षकार आणि नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते.